हॅलो गाईज, चला तर आपण भीमाशंकरच्या प्रवासाला चाललेलो आहे. तुमचं माझ्या चॅनलला खूप स्वागत आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, स्किप न करता बघा. यात पूर्ण भीमाशंकरचा प्रवास दाखवलेला आहे. ठीक आहे, चला तर मग. इतका निसर्ग छान होता की थोडीशी व्हिडिओ काढली. पहाटे 3 वाजता उठले होते झोपेतून. नंतर आवरून वगैरे आम्ही 4 वाजता गाडी पकडली. हे बघा, पाऊस पण थोडा येत होता. भरपूर पाऊस येत होता. थोडीशी व्हिडिओ काढल्या. वातावरण इतकं सुंदर होतं ना, काय सांगू तुम्हाला. म्हणून थोडा वेळ आम्ही गाडीतून खाली उतरलो होतो आणि थोडं फोटोशूट केला आहे. हे बसमधले माझे भाचे आहे. नंतर आम्ही चहा प्यायला उतरलो होतो. तिथे थोडं फोटो सेशन केला, चहा घेतला आणि तिथला रस्ता बघा पूर्ण धुक्याने, म्हणजे काही समोरचा रस्ता दिसत नव्हता. इतके धुक्याने पूर्ण वातावरण झालं होतं. थंडी तर खूप वाजत होती. मग आम्ही थोडासा चहा पिलो, चहा घेतला प्रत्येकाने. बघा किती सुंदर वातावरण आहे. ही सगळे आपले ग्रुप होता, महिला ग्रुप होता. बघा हे धुकं बघा, तुम्ही पाहू शकता. आणि अक्षरशः आम्ही जेव्हा भीमाशंकरला पोहोचलो, तिथे उतरल्यानंतर इतके धुके आणि रिमझिम पाऊस पडत होता की ऑन दी स्पॉट आम्हाला तिथे 100 रुपयाला रेनकोट विकत घ्यावे लागले आणि सगळ्यांनी रेनकोट मग घातले. एवढं वातावरण डेंजर होतं. सगळीकडे धुकंच होते. मग नंतर आम्ही निघालो भीमाशंकरच्या दर्शनासाठी. गर्दी तर काहीच नव्हती म्हणायला आज, म्हणजे नेहमीसारखी गर्दी नव्हती. हे बघा, ही सगळे आपली मंडळी आहेत. आपला महिला ग्रुप आहे. बघा समोर मंदिराचं काहीच दिसत नव्हतं. मंदिर म्हणजे एवढं धुक्याने झाकलेलं होतं. हे बघा, प्रवेशद्वार तुम्हाला दिसत असेल, ते पण धुक्याने झाकलेलं आहे. आणि इथे बाहेर शंकराची पालखी आहे, महादेवाची पालखी आहे. इथे मैत्रिणी बघा, सगळ्या महिला मंडळ. त्यांना पण खूप छान वाटत होतं. एवढ्या म्हणजे भीमाशंकरचं दर्शन घेण्यासाठी इतक्या उत्सुक होत्या त्या. बघा, एवढ्या थंडीत रेनकोट घालून सगळेजण दर्शनासाठी चाललो होतो. खूप खुश होत्या. पालखी खूप छान सजवलेली होती. पालखी बघत राहिलो होतो उभे तिथे थोडा वेळ. नंतर बघा प्रवेशद्वार. हे बघा आतमधला परिसर सुद्धा बघा किती धुक्याने झाकलेला आहे. पहाटेचे 7 वाजता आम्ही तिथे पोहोचलो होतो. बघा सगळेजण दर्शन घेण्यासाठी चालले होते मंदिराच्या दिशेने. सगळे एकमेकांची वाट बघत होते. सगळेजण एकत्र आल्यानंतर आम्ही निघालो दर्शनासाठी. बघा धुके किती दिसत आहे. खाली लाईटी वगैरे आहे. दिवस उजाडलेला एवढा नव्हता, ऊन सुद्धा आलेलं नव्हतं. निघालो आम्ही मग खाली. हे बघा बाहेरून मंदिराचं हे बघा कसं दिसतंय. पूर्ण धुक्याने झाकलेलं मंदिर दिसतंय. नंतर इथे मी लाईव्ह घेतली होती. नंतर बाहेर आल्यानंतर थोडं फोटो सेशन केला. मग निघालो आम्ही आमच्या प्रवासाला. पुढे जाऊन आम्ही इथे रॉयल हॉटेलमध्ये दुपारचं जेवण केलं.
खूप मोठं हॉटेल आहे तिथेच भीमाशंकरच्या इथे. जेवणामध्ये खूप सारे घेतलं होतं. स्टार्टेडला मी मसाला पापडी घेतला होता, काजू करी घेतली होती, पनीर मसाला घेतला होता, रोट्या घेतल्या होत्या, डाळ खिचडी घेतली होती. ह्या बघा सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. दुपारचं जेवण करण्यासाठी आम्ही इथे या हॉटेलमध्ये आलो होतो. आम्ही पूर्ण बस केलेली होते. हे बघा जेवण झाल्यानंतर तुम्हाला सांगते आम्ही लेण्याद्रीचा गणपती बघायला गेलो होतो. लेण्याद्रीचा विघ्नहर्ता. पण तुम्हाला सांगू मी वरती गेलेच नाही, कारण भीमाशंकरच्या पायऱ्या चढून माझे पाय खूपच म्हणजे खूपच मला तकलीफ देत होते. मग मी लेण्याद्रीच्या वरती गेलेच नाही विघ्नहर्ताचं दर्शन घ्यायला. बघा तुम्हाला इथे खाली पायथ्यापासूनच दाखवते, तुम्ही दर्शन घ्या आता लांबूनच. बघा हा परिसर सगळा लेण्याद्रीचा. आम्ही लेण्याद्रीच्या विघ्नहर्ताचं दर्शन घेतल्यानंतर ओझरच्या गणपतीला गेलो होतो, पण त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे. अजून एका दत्त मंदिरात गेलो होतो, त्याचा पण व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. हे बघा आमच्या एका ओळखीच्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो. दरबार नाव आहे त्या हॉटेलचं. तिथे स्पेशल मासवडी स्पेशल थाळी भेटते. खूप छान जेवण आहे. तुम्ही कधी त्या रूटला गेले तर नक्की या जेवणाचा आस्वाद घ्या. धन्यवाद.